सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपद यंदा ओबीसी खुला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने अध्यक्षपदासाठी चांगलीच रस्सीखेच होणार आहे। जिल्ह्यातील 17 गट हे ओबीसी साठी आरक्षित झाल्याने त्या राखीव गटातून उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी इच्छुकांनी राजकीय गॉडफादरकडे मोठी फिल्डिंग लावली आहे। यंदा भाजपच्या बाजूने माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार राजन पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे, माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांचा भाजपात प्रवेश झाल्याने मोठा बळ वाढला आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 21 जानेवारी हा शेवटची तारीख आहे। त्यामुळे इच्छुक उमेदवार नेत्यांकडे तळ ठोकून आहेत। सोलापूर जिल्हा परिषदेत 68 गट असून यात 17 गट हे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले आहेत। यात 8 महिलांसाठी तर 9 ओबीसीतील खुला प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत। सन 2017 मध्ये 68 जिल्हा परिषद गट होते। अकलूज, अनगर हे जिल्हा परिषद गट नगर परिषद आणि नगरपंचायतीत रूपांतर झाल्याने 2 गट कमी झाले आहेत, परंतु नव्याने गट रचनेत 68 गट संख्या जैसे थे राहिले आहेत। यंदा भाजपाने समविचारी नेत्यांनाही कमळ चिन्हावरच लढविण्यासाठी आग्रही आहे। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत मुसंडी मारल्यानंतर भाजपाने आता जिल्हा परिषदेतील 100%चा नारा देत 68 पैकी 35 हा बहुमताचा मॅजिक फिगर गाठण्याचा उद्दिष्ट ठेवला आहे। 2017 मध्ये भाजपाच्या चिन्हावर 14 नगरसेवक निवडून आले होते। यंदा ती संख्या दुपटीवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे। जिल्हा परिषद स्थापनेपासून आतापर्यंत अक्कलकोट दक्षिण सोलापूरला अध्यक्षपदाची संधी मिळाली नाहीये। मागील 3 वर्षापासून जिल्ह्याच्या राजकारणात अक्कलकोट हे केंद्रस्थानी राहिलं आहे। त्यामुळे सत्ताधारी अथवा विरोधक कोणीही सत्तेवर आले तर हे दोन्ही तालुक्यातून ओबीसी प्रवर्गातून उमेदवार निवडून आल्यास अध्यक्षपदासाठी राजकीय वजन वापरण्याची शक्यता वर्तवण्यात येते।